शांततेत पुढे सरकणाऱ्या रात्रीला अचानक कल्लोळाने वेढले होते। रसायने पोलीस स्टेशन समोर असलेल्या एका रहिवासी संकुलात गोंधळ माजल्याची माहिती पोलीस ठाण्यात पोहोचताच पीएसआय अनुसया डोणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। तेथे पोहोचल्यावर त्यांच्या नजरेत जे दृश्य पडलं ते कोणाच्याही अंगावर काटा आणणारं होतं। चौथ्या मजल्याच्या बाल्कनीच्या बाहेर एक व्यक्ती लोंबकळत होती। खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असलेला तो व्यक्ती क्षणोक्षणी जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर डुलत होता। पीएसआय डोणे यांनी तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना घटनेची माहिती दिली। काही क्षणातच पोलीस निरीक्षक बांगर यांनी संपूर्ण पोलीस पथक घटनास्थळी पाठवले। त्याचवेळी एमआयडीसी पाताळगंगा फायर ब्रिगेड टीम आणि हेल्थ फाउंडेशनच्या सदस्यांनाही तातडीने मदतीसाठी पाचारण केले। त्यांनी या घटनेची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनाही कळवली। त्या व्यक्तीचा आपल्या पत्नीशी झालेला वाद, राग आणि मद्यप्राशनाच्या नशेत वाढलेली अस्थिरता या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्याचा आत्महत्येचा प्रयत्न होता। पीएसआय डोणे यांनी प्रत्यक्ष फ्लॅटमध्ये प्रवेश करून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शिवीगाळ करत परिस्थिती आणखी ताणू लागला। इतक्यात पोलीस निरीक्षक संजय बांगर घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पाहिले की संपूर्ण परिसरात भीती आणि गोंधळाचं वातावरण होतं, पण पोलीस निरीक्षक संजय बांगर यांचा चेहरा शांत आणि आवाज स्थिर होता। त्याने त्या इसमाशी संवाद सुरू केला। पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी जीवन संपवून प्रश्न सुटत नाहीत, आपण बोलूया, तुमचं दुःख सांगा, तुमच्या समस्या सांगा, काही अडचण असेल तर ती आपण सर्वांनी विचारपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करू, एकमेकाला समजून घेऊ असे आवाहन त्यांनी केले। खाकी वर्दीतील माणसाच्या शब्दात आदेश नव्हता, तर ती होती माणुसकीची भाषा, संसारातील जाणीव आणि संवेदनशीलतेची साध। मात्र त्याही क्षणी त्यांच्यातला पोलीस जागा होता। त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये तैनात केले। हेल्थ फाउंडेशन आणि फायर ब्रिगेडच्या मेंबर्सना सर्व संसाधनांसह सुरक्षित फिल्डिंग लावायला सांगून स्वतः त्या फ्लॅटमध्ये त्यांनी प्रवेश केला। थोड्याच वेळात त्यांनी सुरू केलेल्या संवादाला सूर गवसला। आत्महत्या करणाऱ्या माणसाचा राग ओसरला, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मृत्यूचा निर्णय बदलण्यासाठी साधलेला संवाद परिणामकारक ठरला। सुमारे 4 तास चाललेला तो हाय व्होल्टेज ड्रामा अखेरीस शांततेत परिवर्तित झाला। शेवटी त्या व्यक्तीने आत्महत्येचा निर्णय मागे घेतला होता। आपल्या पत्नीशी झालेल्या वादामुळे आणि मद्याच्या प्रभावामुळे आपले भान सुटल्याचे त्याने कबूल केले। पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या संयमी संवादाने आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाने त्याच्या मनातील कल्लोळ शांत झाला। त्या क्षणी केवळ एक जीव वाचला नाही, तर एका घरात पुन्हा एकदा विश्वास आणि आशेचा दिवा प्रज्वलित झाला होता। या संपूर्ण घटनाक्रमात पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दाखवलेली सजगता, संवेदनशीलता आणि नेतृत्व गुण ही केवळ पोलिसी कार्यशैली नव्हती, तर ती मानवतेची शिकवण होती। त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या असलेल्या पीएसआय अनुसया डोणे आणि त्यांचे सहकारी एमआयडीसी पाताळगंगा फायर ब्रिगेड टीम आणि हेल्थ फाउंडेशनच्या सदस्यांनी दाखवलेला समन्वय ही जबाबदारीच्या पलीकडची माणुसकी होती। पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानत म्हटले, आपण पोलीस आहोत म्हणून नाही, तर माणूस म्हणून आज एका जीवाला वाचवलं, हेच खरं यश आहे। काल रात्रीचा तो प्रसंग एका थरारक घटनेतून मानवी संवेदनशीलतेच्या सर्वोच्च अभिव्यक्तीपर्यंत पोहोचला आणि म्हणूनच ती फक्त एक घटना नव्हती, तर ती होती थरारातून शांततेकडे सरकलेली पोलिसांची सजग मध्यस्थी, असे हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी ही मोहीम आटोपल्यावर सांगितले। दादा ऐका ना। नाही सर, मी उडी मारीन। नाही अजिबात ऐका तर मी मारीन नाही, मला या बाईचं काय नाही, तुम्ही त्यांचं त्यांना काहीच नाही बोलतोय न, तुम्ही लांब व्हा, त्या तिकडनं बोला। कुठनं? त्या साईड हा बघा, इकडून आलो मी। आतमध्ये या तुम्ही आता। नाही या आतमध्ये नाही ना, या बाईसाठी मी नाही आतमध्ये येणार। हिने खूप मला त्रास दिलाय, मी ऑलरेडी फर्स्ट एड आहे। तुमचा काय प्रॉब्लेम आहे? राजेश पाटील म्हणून तुमचे सिनियर आहेत, ते मला बोलले की तुम्ही जा पोलीस स्टेशनला। सर, तुम्ही एक जरी मला हे केलं ना, मी इकडून नाही बिलकुल नाही, मी तुमच्याकडे येतच नाही। तुम्ही आतमध्ये या। ते बघा, ते खाली गेलेत। बरोबर आहे। तुम्ही या आतमध्ये या पहिले। नाही येणार, नाही येणार सर, नाही येणार, या बाईसाठी नाही येणार। ते मी सिद्ध करायला आणि पोसायला माझं तयारी। इकडनं कोण आलं ना मॅडम, एवढी मागणी तुम्ही या पहिले, सगळं आपण ऐकू, सगळं ऐकू, कोणी
येत नाही या तुम्ही. मग मी सांगितलं मला त्या पोराबद्दल आणि पोरीबद्दल काही प्रॉब्लेम नाही, मी त्यांना पुसायला तयार आहे आणि मी इथे वर्षभराचं भाडं भरलेलं आहे. मी तिला एवढं पण सांगितलं ठीक आहे ना, ते नॅचरली आहे का लोक घाबरणारच ना रे, नॅचरली येते. नाही ठीक आहे, तुला भीती वाटण्यापेक्षा जे लोक तुला पाहत आहेत त्यांना वाटणारच ना रे, तू काय करतोय किंवा नाही करतोय, नाही का. ठीक आहे ना, तुझी काही अडचण असेल ठीक आहे, आम्ही अजिबात तुला डिस्टर्ब नाही करणार. नाही नाही अजिबात, आमची एकच इच्छा आहे, आमची एकच इच्छा आहे. आता तू बेड मध्ये उभा आहे का, तर तू बेड, हा बेड मध्ये जावं, तू झोपावं. नाही ठीक आहे ना, ठीक आहे ना. आणि त्या मुलाच्या तोंडाकडे तरी तू पहा, नाही का. पाणी गेलं नाही विश्वासाचा प्रश्न नाही. तो पोरगा तो तिथंच आहे, पण त्याच्यावरती विश्वास आहे ज्याला. विचार त्याला, विचार ना काय विश्वास आहे ते पण विचार ना. अरे ती तो राहतो म्हणून ही मला बोलते विचार दादा तुला पोरगा लांब तुला पोरगा मानतो. तुला मी बोललो की नाही. मी या नको त्या लोक बघतात तुझी आई तुझ्याबद्दल हे बोललेली त्याला बाहेर का बोलले की सांग ना मॅडम ना. बोली नाही तशी त्या पोरीला पण हे मानतो मी, पण हे नाही मानत ना, हे नाही मानत. मग काय करायला पाहिजे याचं तरी ऐका तुम्ही. घरात तो फ्रीज आणला, वॉशिंग मशीन आणली. तिकडे कोण जाता का मॅडम, जातात तिकडे माणसं. अपेक्षा काही नाही मॅडम, मला शांत बोलू दे. आम्ही जातो सगळे जातो, तुम्ही शांतपणे चला. 8:05 त्याच्या अगोदरच येणार. ठीक आहे, नाव घेतले त्याचं पूर्ण घेतले, पूर्ण नाव नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.